श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय पहिला मधुकैटभ. मार्कंडेय मुनी म्हणाले, सूर्याचा पुत्र आणि 8वा मनू जो सावर्णिक मनू, त्याच्या उत्पत्तीची हकीकत ऐका. महामाया भगवती श्री अंबिकेच्या प्रसादाने सावर्णिक मनूला मन्वंतराचे स्वामित्व कसे मिळाले ही हकीकत आता सांगतो. फार पुरातन काळची गोष्ट आहे. स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सूरथ नावाचा एक राजा होऊन गेला. तो चैत्र वंशातील असून चक्रवर्ती राजा होता. तो महापराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा आपल्या प्रजेचा प्रतिपाळ स्वतःच्या मुलाप्रमाणे धर्मशास्त्रपूर्वक करीत असे. अशा त्या उदार नीतिमान राजाशी सुद्धा कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय शत्रुत्व करू लागले. तेव्हा राजा सूरथ व ते क्षत्रिय यांच्यामध्ये अतिशय प्रचंड असा रणसंग्राम झाला. जरी कोला विध्वंसी क्षत्रिय संख्येने कमी असले तरी त्यांनी रणांगणावर राजाला पराभूत केले. तेव्हा तो युद्धभूमी सोडून जखमी अवस्थेत आपल्या नगरीत परतला. त्याचे चक्रवर्ती पद नष्ट झाले व तो केवळ आपल्या देशापुरताच राजा राहिला. परंतु त्या बलाढ्य शत्रूंनी त्याच्या नगरीवर सुद्धा आक्रमण केले. राजाचे सामर्थ्य क्षीण झाले होते, म्हणून बेईमान व दुष्ट मंत्र्यांनी नगरीतील सारा खजिना व सैन्य आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा शिकारीला जाण्याचा बहाणा करून राजा सूरथ घोड्यावर स्वार होऊन एकटाच घनदाट अरण्यात निघून गेला. तेथे राजाने मेधा नावाच्या मुनींचा एक आश्रम पाहिला. तेथे वाघ, सिंह, लांडगे यांसारखे क्रूर प्राणी आपली हिंस्र वृत्ती सोडून परमशांतीने व मित्रभावनेने राहत होते. मुनींचे कित्येक शिष्य त्या वनात फुलझाडे व बगीचा लावून त्याची शोभा वृद्धिंगत करीत होते. मुनींनी राजाला पाहताच त्याचा मोठा आदर सत्कार केला. तेथील प्रसन्न व प्रेमळ वातावरण पाहून काही दिवसांपर्यंत राजा त्या आश्रमातच राहिला. त्या आश्रमात राहत असताना राजा चिंतामग्न होऊन विचार करू लागला की न जाणो माझ्या नगरीची आता काय अवस्था असेल. माझे दुराचारी प्रधान धर्माने नगरीचा कारभार चालवीत असतील असे वाटत नाही. माझा प्रधान हाही शत्रूला वश होऊन कोणकोणते भोग भोगीत असेल कोणास ठाऊक. माझ्या कृपेने धन भोजन मिळवून सदा सर्वदा माझे अनुकरण करणारे लोक आता खात्रीने दुसऱ्या राजाची सेवा करीत असतील. मी अत्यंत कष्टाने जमा केलेला खजिना हे लोक चैनीत व भोगविलासात अल्पावधीत रिकामा करून टाकतील. अशा प्रकारच्या चिंतेने राजा नित्य तळमळत असे. एके दिवशी ब्रह्मर्षी मेधा मुनींच्या आश्रमात एका वैश्याला आलेला राजाने पाहिला आणि त्याला विचारले, हे बंधू, तू कोण आहेस? येथे येण्याचा तुझा काय उद्देश आहे? तू शोकग्रस्त व चिंतातुर दिसतोस. राजा सूरथाने असे प्रेमपूर्वक विचारले असता विनम्र भावाने प्रणाम करून तो वैश्य म्हणाला, महाराज, माझा जन्म एका श्रीमान वैश्य घराण्यात झाला. माझे नाव समाधी असे आहे. माझ्या दुष्ट बायकोने व मुलांनी द्रव्याच्या लोभाने मला घराबाहेर हकलवून लावले. माझ्या अत्यंत विश्वासातील अशा आप्तेष्टांनीच मला स्त्री, पुत्र व धन यांपासून वंचित केल्यामुळे मी दुःखी कष्टी आहे व म्हणून मी वनात निघून आलो आहे. परंतु तिकडे घरी माझी बायका पोरे खुशाल आहेत की नाहीत? का त्यांना काही कष्ट आहेत
याची मला मोठी चिंता वाटत आहे. माझी मुले सदाचाराने वागतात की ती दुराचारी बनली आहेत, या शंकेने मी बैचेन झालो आहे. राजाने विचारले, अहो, ज्या स्वार्थी व लोभी स्त्री पुरुषांनी पैशांकरिता तुम्हाला घराबाहेर काढले, त्यांच्याविषयी तुमच्या मनात एवढी ममता का व कशी? समाधी वैश्य म्हणाला, आपण म्हणता ते सर्व खरे आहे, परंतु काय करू? त्यांनी जरी माझ्याशी प्रेमशून्य व निष्ठुर वर्तन केले असले तरी त्यांच्याबद्दलचे माझ्या मनातले प्रेम दूर होत नाही. त्यांच्यासाठी मी हृदयात अत्यंत व्यथित होऊन दुःखाने उसासे सोडीत बसलो आहे. त्यानंतर राजा सुरथ व समाधी वैश्य दोघेजण मेधामुनींच्या जवळ जाऊन विनम्र भावाने बसले. राजाने विचारले, हे भगवान, आपल्याला एक गोष्ट विचारावयाची आहे. माझे राज्य आता माझ्या हातातून गेले आहे. मला माहीत आहे की त्यावर आता माझी सत्ता नाही. तथापि अज्ञानामुळे त्या राज्याविषयी माझ्या मनात मोठी आसक्ती आहे व म्हणून मी दुःखी आहे. हा समाधी वैश्यसुद्धा अपमानित होऊन पुत्र, पत्नी व नोकर यांनी सोडल्याने येथे आला आहे. परंतु त्याच्याही मनात आपल्या नातेवाईकांबद्दल अत्यंत ममता असल्याने तोही कष्टी व दुःखी आहे. खरोखर ज्या विषयांमधील दोष आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत त्यांच्याविषयी आमच्या मनात सतत आकर्षण निर्माण होत आहे. हा केवढा चमत्कार! आम्ही दोघेही समजूतदार आहोत, परंतु विवेकशून्य बनून आम्ही मोहवश झालो आहोत. हे केवढे आश्चर्य आहे! ऋषी म्हणाले, हे राजा, विषय मार्गाचे ज्ञान सर्व जीवांना असते. प्रत्येक जीवाचे विषयसुद्धा वेगवेगळे आहेत. काही प्राण्यांना फक्त दिवसा दिसते, तर काहींना फक्त रात्रीच दिसू शकते. काहींना दोन्ही वेळेला सारखेच दिसते. मनुष्य प्राणी हा समजदार आहे खरा, परंतु केवळ तोच समजदार आहे असे नाही, तर पशु देखील समजदार असतात. कित्येक बाबतीत पशु, पक्षी व मनुष्य प्राणी समान गुणधर्माचे आहेत. कित्येक पक्षी स्वतः भुकेने पीडित असून देखील आपल्या पिल्लांना चाऱ्याचा घास अगोदर देत असतात. राजा, तू पाहत नाहीस का की आपण केलेल्या परोपकाराचा मोबदला म्हणून आपणास पुत्रलाभ व्हावा अशी कित्येक समजदार माणसांची अपेक्षा असतेच ना? तेव्हा त्यांच्यामध्ये जाणीव कमी नसूनही जन्ममरणाची परंपरा निर्माण करणाऱ्या भगवती महामायेच्या प्रभावाने मोहित होऊन ते ममतारूपी भोवऱ्यामध्ये गिरक्या घेत राहतात, यात मुळीच शंका नाही. जगदीश्वर भगवान श्री विष्णूची योगनिद्रारूपी जी महामाया देवी आहे, तिने हे जग मोहित केले आहे. मोठ्या ज्ञानीपुरुषांना देखील ती महादेवी मोहवश बनवीत असते. या अखिल सृष्टीची निर्मिती ती करीत असून तीच प्रसन्न झाली म्हणजे मुक्तीचे वरदान देते. तीच पराविद्या, संसार बंधनाचा हेतू, चराचर सृष्टी व देवतांचीही अधिष्ठात्री आहे. राजाने विचारले, भगवान, जिला आपण महामाया असे म्हणाला ती देवी कोण आहे? तिची उत्पत्ती कशी झाली? तिचे चरित्र कसे काय घडले? त्या देवीचा प्रभाव, तिचे स्वरूप कसे आहे ते आपल्या मुखाने ऐकण्याची माझी इच्छा आहे. ऋषी म्हणाले, राजा, ऐक. वास्तविक देवी अंबिका नित्यस्वरूपी आहे. हे सर्व दृश्य जगत तिचेच स्वरूप आहे. आजही अखिल विश्वाला व्यापून ती भगवती देवी राहिली आहे. तथापि ती प्रसंगी अनेक प्रकारे प्रगट होत असते. जरी ती महामाया व अजन्मा, अरूपा,
नित्य व सनातन आहे, तरी देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ती जरूर तेव्हा प्रकट होत असते. फार पूर्वी कल्पांतकाळी जेव्हा सर्व जगत जलमय झाले, तेव्हा लोकपालक भगवान श्रीविष्णू शेषशय्येवर योगनिद्रेचा अवलंब करून निद्रिस्त झाले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून 2 महाभयंकर असुर निर्माण झाले. त्यांची नावे मधु व कैटभ अशी होती. त्या अपार जलामध्ये विहार करीत असता एकदा त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिले व त्याचा वध करण्यास ते उद्युक्त झाले. प्रजापती ब्रह्मदेवाने या प्राणसंकटापासून सुटण्यासाठी श्री विष्णूंच्याकडे धाव घेतली. ते योगनिद्रेत मग्न आहेत असे पाहून त्यांना जाग यावी यासाठी ब्रह्मदेवाने जगाची अधीश्वरी, सृष्टीचे पालन व संहार करणारी तेजस्वरूप भगवान श्री विष्णूंची अनुपम शक्ती अशा भगवतीची स्तुती करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, देवी, तू स्वाहा, तू स्वधा व तूच षटकार आहेस. ही सर्व तुझीच रूपे आहेत. जीवन देणारी अमृत तू आहेस. नित्य अक्षर प्रणवरूप जो ओंकार, त्यात आकार, उकार व मकार व 3 मात्रा रूपाने तूच स्थिर झाली आहेस. बिंदू रूपाने जी अर्थमाता आहे, ती देखील हे देवी तूच आहेस. हे देवी, संध्या, सावित्री व सर्वांची जननी तूच आहेस. या ब्रह्मांडाला धारण करणारी, पालन करणारी व शेवटी त्याचा नाश घडवून आणणारी तूच आहेस. हे जगन्मयी तू महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहरूपा, महादेवी व महेश्वरी आहेस. सत्व, रज व तम या त्रिगुणांना निर्माण करणारी प्रकृती तू आहेस. हे जगज्जननी तू श्री, तू ईश्वरी, तुम्ही आणि बोधरूपी बुद्धी तूच होय. लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती व क्षमा तूच होय. खड्गधारिणी, शूलधारिणी, घोररूपा, गदा, चक्र, शंख व धनुष्यबाण धारण करणारी तूच आहेस. भ्रूशुंडी व परिघ ही तुझीच आयुधे आहेत. हे माते, तू अत्यंत सौम्यरूपी इतकेच नव्हे, तर जेवढे म्हणून सुंदर पदार्थ आहेत त्या सर्वांहून अधिक सुंदर तूच आहेस. पर व अपर अशी परमेश्वरी तूच आहेस. सत्य व असत्यरूपी ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वांची आद्यशक्ती तू आहेस. अशा स्थितीत हे माते, तुझी यथायोग्य स्तुती करण्यास कोण बरे समर्थ आहे? मला, भगवान शंकर व श्री विष्णू यांनाही निर्माण करणारी तू असून तुझ्या प्रभावाचे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. कृपा कर व या मधु कैटभ दैत्यांना मोहवश करून भगवान विष्णूंना जागृती आणून दे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केली असता योगनिद्रा भगवंताच्या शरीरातून दूर झाली व देव जागे झाले. त्यांनी युद्धोन्मत्त झालेल्या मधुकैटभाबरोबर 5000 वर्षे बाहुयुद्ध केले, तरी ते पराभूत झाले नाहीत. उलट ते भगवंताला म्हणाले, हे वीरपुरुषा, तुझ्या शौर्यावर आम्ही खुश झालो आहोत. तेव्हा आमच्याजवळ तू निशंक मनाने एखादा वर माग. श्री भगवान म्हणाले, तुम्ही जर खरोखरीच प्रसन्न झाला असाल तर मग एवढा वर द्या की तुम्ही माझ्या हातून मारले जाल. आपण शब्दात सापडलो असे पाहून व सर्वत्र अथांग जल पसरले आहे असा विचार करून ते म्हणाले, ठीक आहे, जेथे कोरडी जागा असेल व जेथे पृथ्वी समुद्रात बुडाली नसेल अशा जागी आमचा तू वध कर. तेव्हा शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणाऱ्या
कमलनयन श्री विष्णूने आपल्या मांडीवर त्यांची मस्तके ठेवून ती चक्राने कापून टाकली. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यामुळे देवी भगवती स्वतः प्रकट झाली व तिने दैत्यांचा वध करविला. पहिला अध्याय समाप्त.